जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा हार्दिक नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 125, वार मंगळवार व तारीख आहे 5 मे 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचारामध्ये आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ।
आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. आजपासून आपण नवविधा भक्ती नाम या 4थ्या दशकातील वंदन भक्ती या 6व्या समासाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 7वी ओळ श्रीराम या शब्दाने सुरू होते, तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. श्रीराम मागा झाले निरूपण, पाचवे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान, सहावी भक्ती ते वंदन, करावे देवासी नमन. संत साधू आणि सज्जन, नमस्कारित जावे. सूर्यासी करावे नमस्कार, देवासी करावे नमस्कार. सद्गुरुसी करावे नमस्कार, साष्टांग भावे. साष्टांग नमस्कारास अधिकारू, नाना प्रतिमा देवगुरु. अन्यत्र नमनाचा विचारू, अधिकारे करावा. 56 कोटी वसुमती, मध्ये विष्णू मूर्ती असती. तयांस नमस्कार प्रीती, साष्टांग घालावे. पशुपती, श्रीपती आणि गभस्ती, यांच्या दर्शनी दोष जाती. तैसाची नमावा मारुती, नित्य नेमे विशेष. या ओव्यांना आधार असा श्लोक समर्थ स्वामी आपल्याला सांगतायत. शंकर शेषशायी च, मार्तंडो मारुतीस्तथा. एतेषां दर्शनं पुण्यं, नित्य नेम विशेषतः. भक्त ज्ञानी आणि वितरागी, महानुभाव तापसी योगी. सत्पात्रे देखोनी वेगी, नमस्कार करावे. वेदज्ञ शास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ, पंडित पुराणिक आणि विद्वज्जन. याज्ञिक वैदिक पवित्र जन, नमस्कारित जावे. जेथे दिसती विशेष गुण, ते सद्गुरूचे अधिष्ठान. या कारणे तयासी नमन, अत्यादरे करावे. गणेश शारदा नाना शक्ती, हरिहरांच्या अवतार मूर्ती. नाना देव सांगो किती, पृथक्काकारे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अनुवाद वाचूया. आपल्यासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 3रा परिच्छेद 1 या अंकाने पूर्वी 5व्या भक्तीचे या शब्दांनी सुरू होतोय, तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. पूर्वी 5व्या भक्तीचे लक्षण सांगितले. आता एकाग्रतेने 6वी भक्ती ऐका. देव, संत, साधू आणि सज्जन यांना नमस्कार करणे ही वंदन भक्ती होय. सूर्य, देव, सद्गुरु यांना भावनापूर्वक साष्टांग नमस्कार घालावे. अनेक देवांच्या प्रतिमा व गुरु, देव, प्रतिमा व गुरु हेच साष्टांग नमस्कार घालण्यास योग्य होत. इतरांना नमस्कार करणे तो त्यांचा अधिकार पाहून करावा. 56 कोटी योजने विस्तृत अशा पृथ्वीवर अनेक विष्णू मूर्ती आहेत. त्यांचेही मोठ्या प्रेमाने साष्टांग नमस्कार घालावे. शंकर, विष्णू व सूर्य यांच्या दर्शनाने दोष जातात, म्हणून त्यांना त्याचप्रमाणे मारुतीला नित्य नेमाने नमस्कार करावा. त्यात विशेष फल आहे. भक्त, ज्ञानी, वैराग्यशील पुरुष, महानुभाव, महात्मे, तापसी, योगी इत्यादी अत्यंत योग्य असे पुरुष पाहिले की त्यांस तत्काळ साष्टांग नमस्कार घालावे. वेद जाणणारे, शास्त्र जाणणारे, सर्वज्ञ, पंडित, पुराणिक, विद्वान, याज्ञिक, वैदिक अशा पवित्र जनांना नमस्कार करावे.
जेथे जेथे काही विशेष गुण दिसून येतील ते सद्गुरूंचे स्वरूप होय, म्हणून त्यांना अति आदरपूर्वक नमस्कार करावे. गणेश, शारदा, अनेक शक्ती, हरिहर व त्यांच्या अवतारांच्या मूर्ती असे अनेक देव वेगवेगळे किती सांगावे. जय जय रघुवीर समर्थ. या पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मनपूर्वक ग्रंथाच्या ह्या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणास अनेक अनेक धन्यवाद, अनेक अनेक आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.